पण जसं प्रहार करणं हे काही तुम्ही सोडलेलं नाहीये. तुम्ही आज सत्तेत बसून देखील अनेक विषयांवर आवाज उठवताय, प्रहार करताय. तर थोडंसं जरा ॲडजस्ट होताना त्रास होतोय का बच्चूभाऊ? तुमचा जो स्वभाव आहे, प्रखर मुद्दा मांडण्याचा. आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही देखील जबाबदार आहात. भविष्यात तुम्ही मंत्रिमंडळात सामील व्हाल अशी अपेक्षा अनेकांना आहे. अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही अशा पोझिशनवर आहात, की ज्या प्रश्नांसाठी म्हणून इतके दिवस तुमचा झगडा चालू होता, फाईट चालू होती, त्या प्रश्नांना आता उत्तर देण्यासाठी म्हणून तुम्ही सक्षम आहात. तर येत्या काळामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा, त्यांना रिलीफ मिळावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी या सगळ्या गोष्टींसाठी बच्चूभाऊ काय प्रयत्न करणार आहेत? पहिली गोष्ट तर मंत्री हा विषय आमच्या डोक्यात नाही आणि तो आम्ही ठेवणारही नाही. दुसरी गोष्ट अशी आहे का मला अडचण एका ठिकाणी जातं. मला मुद्दे मांडण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचा आवाज किंवा दिव्यांग बांधवाचा आवाज उठवण्यासाठी किंवा तो माझ्या पद्धतीनं मांडण्यासाठी मला काही अडचण नाहीये, पहिली गोष्ट. आणि आली तर अडचण तर मी काही तिथं मागं हटणार नाहीये. म्हणजे हे दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, सध्या आम्हाला जी अडचण आहे का सवयीने म्हणजे मान, सन्मान, उठणं, बसणं, खुर्ची सोडणं. प्रहारमध्ये होतं तर आम्ही बादशाह आहे. आम्हीच हं. सर्व काही होतोय. म्हणजे आम्हीच कार्यकर्ता होतो आणि आम्हीच नेता होतो आणि आम्हीच सगळं होतंय. आता इथे कसं आहे तो प्रोटोकॉल आहे. म्हणजे साहेबांबद्दल नाही पण इतर काही सगळे पाळणं, हे करणं, त्या पोस्टरवरचे फोटो असेल किंवा हे हं. मी ते मानत नाही एका कार्यकर्त्यानं माझा फोटो दिसला नाही तर त्यानं तिकडल्या जिल्हा प्रमुखाला सांगितलं. म्हटलं, "अशासाठी भांडण करायचं नाही. हं. फोटो आपल्याला पोस्टरवर पाहिजेच नाही. लोकांच्या मनात तयार झाला पाहिजे." तर हे थोडं मला अडचणीचं आहे खूप. म्हणजे त्याच्यावर कोणाला निवड केली पाहिजे, हा बरा का तो बरा? हे जे काय जिल्ह्याचं म्हणतात लॉबिंग राजकारण. लावण्याचा प्रकार असतो तो म्हणजे हं, 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 बाबा हं. मी हे तर ते मला नाही अजूनपर्यंत समजलं बरं. किंवा मला त्याच्यात फार अडचण निर्माण होत आहे. पण मी आता विधान परिषदमध्ये तुम्हाला माहीत आहे, मी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ज्या पद्धतीनं शेतकरी म्हणून मांडलं. मी बोललोय, मी पक्षाचा म्हणून इथे बोलत नाही. मी शेतकऱ्याचा पुत्र म्हणून बोलतोय. मी त्या पद्धतीनं मांडलाय पण आणि त्याच्यात वादही झाले. प्रवीणजी दरेकर माझ्या म्हणजे कशा पद्धतीनं समोर आले ते तुम्हाला माहीत आहे. ते मित्रच आहे आखरी. पण मला आनंद आहे, की माझा वाद झाला तरी चालेल हं. या सगळ्या संदर्भात. म्हणजे मला त्यांनी मेसेज केला, की "बाबा तुम्ही युतीच्या संदर्भात बोलत चला." म्हटलं, "ते बोलू, पण शेतकऱ्याच्या संदर्भात बोलणं सुटणार नाही. वेळ आला तर राजीनामा द्यायची गरज पडली तरी आम्ही ते देऊ. पण शेतकरी दिव्यांगाचा विषय आम्ही मागं पडू देणार नाही." कुठल्याही समर्थकांना मागणी केली नाही, करणार नाही आणि माझी सुद्धा मागणी राहणार नाही. कसं आहे, आम्ही शिंदे साहेबांप्रती आमच्या निष्ठा हा शेवटपर्यंत कायम राहील. त्यांना कशा पद्धतीनं मजबूती करता येईल, कशा पद्धतीनं शिवसेना वाढवता येईल. माझे आतापर्यंत 10-15 दौरे झाले. बऱ्याच गोष्टीचं आम्ही नियोजन 11 जिल्ह्याचं आम्ही केलेलं आहे. जिथं ज्या जिल्ह्यामध्ये जे मंत्री आहे शिवसेनेचे तिथं आम्ही अधिक लक्ष देऊ नये. पण त्या जिल्ह्यात आमचा एकही आमदार नाही आहे. हं. एक मंत्री पण नाही आहे, खासदार पण नाही आहे. तिथे आम्ही पूर्ण लक्ष देऊ. आम्ही म्हटलं का जे ओसांड आहे, जे पडीत जागा आहे, त्याला आम्हाला विकसित करायचं आहे. शिवसेनेचं रोपटं तिथं अधिक मजबूत लावायचं आहे. त्याच्यानं पूर्ण कामाला आता तर हे अधिवेशन संपलं का पुन्हा आम्ही दौरे सुरू करणार आहोत आणि प्रचंड शिवसेना वाढवण्याचं काम करू.